मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 14,000ची लाच स्वीकारताना शिंदखेडा तहसील कार्यालयातील खासगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। दोंदवाड ग्रामस्थ व विद्यार्थ्यांतर्फे जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आंदोलन। अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची बुरझड ग्रामस्थांची मागणी। डीएसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। कावठे येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण। आणि पुसे सावळे येथील दंगलीच्या घटनेचा एमआयएम पक्षातर्फे निषेध। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा येथील नायब तहसीलदार व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या नावाने 14,000ची लाच स्वीकारताना खासगी पंटर रितेश पवार यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले। शिंदखेडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या नावाने 14,000ची लाच स्वीकारताना खासगी पंटर रितेश अरुण पवार यास मंगळवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे शिंदखेडा तालुक्यातील डांगोर्णे येथील रहिवासी असून त्यांचे व त्यांचे कुटुंबातील इतर 3 सहधारकांच्या नावे डांगोर्णे येथे एक सामायिक शेतजमीन आहे। सदर शेतजमिनीची त्यांना खातेफोड करायची असल्याने तक्रारदार हे खातेफोड करण्याकरिता अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून तहसील कार्यालय शिंदखेडा येथे गेले असता त्यांना तहसील कार्यालयाच्या जवळ पंटर रितेश पवार भेटले। त्यांनी तक्रारदार यांच्याकडून शेतजमिनीच्या खातेफोड बाबतची माहिती घेऊन त्यांना दिनांक 4/10/2023 रोजी तहसील कार्यालयात बोलावून घेतले। त्याप्रमाणे तक्रारदार शेतजमिनीतील सहधारक तेथे गेले असता पंटर रितेश पवार यांनी त्यांना तहसील कार्यालयात घेऊन जाऊन तक्रारदार यांच्या खातेफोड प्रकरणाचे कामकाज करून दिले। त्यानंतर पंटर रितेश पवार यांनी त्यांचे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व इतर अधिकारी कर्मचारी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत असे सांगून तक्रारदार यांच्याकडे त्यांचा खातेफोडचा आदेश काढून देण्यासाठी नायब तहसीलदार व इतर अधिकारी व कर्मचारी यांना देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 6/10/2023 रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथे जाऊन पडताळणी केली असता पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तडजोडी अंती 14,000 रुपयांची लाचेची मागणी करून आज दिनांक 10/10/2023 रोजी पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडून 14,000 रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली। या प्रकरणातील तक्रारदार हे डांगोर्णे तालुका शिंदखेडा येथील रहिवासी आहेत आणि त्यांना त्यांची कौटुंबिक वाटणी ही जमिनीची करून घ्यायची होती आणि ती वाटणी करून घेण्यासाठी ते तहसील कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी वेळोवेळी गेले। त्या ठिकाणी तेथील नायब तहसीलदार यांच्याशी देखील त्यांची वेळोवेळी भेट झाली होती, परंतु ज्यावेळी ते त्या खातेफोड प्रकरणाचा पाठपुरावा करत होते त्यावेळी त्यांना यातील खाजगी इसम जे पंटर म्हणून त्या ठिकाणी काम करतात रितेश अरुण पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचं काम करून देण्यासाठी तहसील कार्यालय शिंदखेडा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर ज्यावेळेला आम्ही त्या गोष्टीची पडताळणी केली त्यातून तडजोड्यांती 14,000 रुपये रक्कम ही लाचेची देण्याचं त्यांच्यामध्ये ठरलं होतं। त्याप्रमाणे आम्ही सापळा कारवाई करून जो आरोपी खाजगी इसम जो पंटर म्हणून त्या ठिकाणी काम करत होता रितेश पवार यास आम्ही पंचायत समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा खाजगी पंटर त्यांच्याकडून लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयामध्ये किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। धन्यवाद।
धुळे तालुक्यातील दोनवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 2 वर्षापासून शिक्षक नसल्याने ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। धुळे तालुक्यातील दोंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 2 वर्षापासून 3 पैकी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तर एक शिक्षिका गेल्या 4 वर्षापासून बेपत्ता आहे, परंतु दर महिन्याला पगार घेऊन जाते। याची चौकशी करून कारवाई करावी यासाठी दोंदवाड ग्रामस्थांतर्फे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। तालुक्यातील दोंदवाड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली। 3 पैकी एक शिक्षक प्रशासकीय कामाच्या नावाखाली शाळेतच नसतो। आणखी एक शिक्षिका जयश्री दाभाडे या गेल्या 4 वर्षापासून शाळेतून बेपत्ता आहे। दाभाडे यांनी 4 वर्षापासून विद्यार्थ्यांना एक अक्षरही शिकवले नाही। शाळेत एक दिवसही पाय न ठेवणारी ही शिक्षिका पगाराच्या तारखेला म्हणजे दरमहा 1 तारखेला बरोबर प्रकट होते, पगार घेऊन पुन्हा बेपत्ता होते। गेल्या 4 वर्षापासून हा प्रकार दोंदोड गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक पाहत आहेत। या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना देखील शिक्षक नेमणुकीबाबत मागणी केली, परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। 70 विद्यार्थी असतील तरच 2 शिक्षक शाळेसाठी देऊ असे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। प्रत्यक्षात शाळेत 75 विद्यार्थी आहेत। असे असतानाही तांत्रिक बाबी पुढे करून शिक्षणाधिकारी या योग्य मागणीला खो देत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आज थेट जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले। शिक्षणाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शाळेला शिक्षक दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला। यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला। विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची भेट घेतली, तसेच आम्हाला खाऊ नको, शिक्षक द्या अशी आर्त विनवणी केली। त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी येत्या 8 दिवसात 3 शिक्षकांची नेमणूक करण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बिराडे, उपसरपंच गंगूबाई माळी, माजी सरपंच संजय बनसोडे, सदस्य धर्मा माळी, देवदास मिस्त्री, पंडित वाघ, भैया देवरे, विमलबाई सोनवणे, संजय माळी, भाऊसाहेब पाटील, बापूराव बोरसे, अनिल माळी, विजूबाई माळी, ललिता माळी आणि शाळेचे सर्वच म्हणजे 75 विद्यार्थी हजर होते। तालुक्यातील दोंदवाड गावामध्ये मराठी शाळेमध्ये 4 वर्षापासून एक शिक्षक बेपत्ता आहे। बेपत्ता असून तो दोंदवाड गावामध्ये दर महिन्याला पगार घेतो। आम्ही गेल्या 4 वर्षापासून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ आम्ही साहेबांकडे वेळोवेळी शिक्षकांची मागणी करत आहोत। तरी 4 वर्षापासून प्रशासनाने दोंदवाड गावासाठी एकही शिक्षक उपलब्ध करून दिलेला नाही। तरी सुद्धा आज रोजी गावातील सर्व विद्यार्थी, गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील गावकरी आम्ही सर्वजण श्रीयुक्त गुप्ता साहेब यांना आम्ही आमच्या गावाला शिक्षक द्यावा या मागणीसाठी उपलब्ध आहोत। तरी शासनाला, प्रशासनाला आम्ही गावाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी दोंदवाड गावाच्या मराठी शाळेमध्ये त्वरित शिक्षक द्यावा। जर त्यांनी आमच्या गावाला गेल्या 8 दिवसात शिक्षक दिला नाही तर याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही इथं उपस्थित राहू आणि आमच्या गावासाठी आम्ही शिक्षक मिळवूनच घेऊ। सदर शिक्षिका ती कुठल्या तरी गावाला पगार घेते, कुठल्या तरी गावाला आहे, दोंदवाड गावातनं बेपत्ता असून आमच्या गावाच्या शाळेमध्ये दर महिन्याला पगार घेते, तरी सुद्धा शासनाचं लक्ष या गोष्टीकडे लागलं नाही। मागच्या काळामध्ये आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो। मागच्या काळामध्ये शिक्षणाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं, तुमच्या गावामध्ये जर 70 विद्यार्थी असेल तरच आम्ही तुम्हाला 2 शिक्षक देऊ। म्हणजे शिक्षण अधिकारी साहेबांनी सुद्धा आमच्या गावातील मुलांचं, आमच्या सर्व गावकऱ्यांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न। शिक्षण अधिकारी साहेब, शिव साहेब, प्रशासनाला आम्ही विनंती करतो, आमच्या गावाला लवकर शिक्षक देण्यात यावा। धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत बहुसंख्य शाळा आहेत। या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षकांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे शालेय शिक्षणावर 1 ते 4च्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत। धुळे तालुक्यातलं दोंडवाड नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत एक शाळा आहे। या शाळेमध्ये गेल्या 4 वर्षापासून 3 शिक्षकांची रीतसर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेने नियुक्ती केलेली आहे। या ठिकाणी असणाऱ्या एक शिक्षिका यांनी मंत्रालयातनं एक विशेष आदेश काढून त्यांचा पगार धुळे जिल्हा परिषदमध्ये निघतो आणि नोकरी त्या मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये करतात। अशा प्रकारची अभिनव केस ही धुळे जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये लक्षात आली। ज्या शाळेमध्ये दररोज विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 3 शिक्षक आवश्यक आहे, तिथे 2च शिक्षक आहेत आणि एक शिक्षकाला प्रशासकीय कामासाठी धुळ्यामध्ये यावं लागतं। त्यामुळे ती शाळा 75 विद्यार्थी असताना एक शिक्षकी शाळा झालेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागाच्या शिक्षणावर, विशेषतः जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळांवर शिक्षणावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे आणि म्हणून आज तिथले ग्रामस्थ,
तिथले ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांना घेऊन आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुप्ता यांना भेटण्यासाठी आलेत आणि या ठिकाणी त्या संदर्भात निवेदन दिलं. गुप्तांना ही बाब निदर्शनाला आणून दिली. त्यांनी एका आठवड्याच्या आत त्या शाळेवर 3 शिक्षकांची नियुक्ती होईल. 3 शिक्षक नियमित शाळेवर जातील आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलं. मात्र हे सगळं करत असताना एक शिक्षिका 4 वर्षापासून मंत्रालयातनं एक विशेष खास बाब म्हणून ती पगार धुळ्याला घेते आणि शिकवते असं दाखवलेलं आहे. ती उस्मानाबादला ती खरोखर शिकवते का, ती त्या ठिकाणी खरोखर नोकरी करते का, याचा देखील तपास झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 4 वर्षात जे शैक्षणिक नुकसान झालं पाहिजे याला कारणीभूत तिला ठरवून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे ही देखील मागणी आमची या प्रसंगी आहे. धुळे तालुक्यातील बुरजड परिसरातील 7 पायरी धरणाची दुरुस्ती करून अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. धुळे तालुक्यातील बुरजड येथील 7 पायरी धरणाची दुरुस्ती करून अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील वडणे, बुरजड, नंदने परिसरात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण तसेच तलाव कोरडेच आहे. यामुळे परिसरात अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. अशातच 7 पायरी धरणे जीवदान ठरत असते, परंतु 7 पायरी धरणातही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून 7 पायरी धरणाची दुरुस्ती करून अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा करून धरण भरावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बुरजडचे माजी सरपंच जगन्नाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, बापू पाटील, ज्येष्ठ नागरिक सुखलाल पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील, अंकुश भील, महादू नाईक, ज्ञानेश्वर पाटील, सोनू पाटील, धनराज पाटील, संजय पाटील, केशव पाटील, रामेश्वर पाटील, जगन पाटील, पिंटू बोरसे, वसंत बोरसे, विठ्ठल पाटील, मगन पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुरजडचं हे 7 पायरीचं धरण आहे. 1972च्या दुष्काळामध्ये हे 7 पायरीचं धरण निर्माण झालं आणि त्या काळामध्ये या धरणाचं काम हे अर्धवट राहिलं. या ठिकाणी 50 ते 60-70 फुटापर्यंत खाली जमिनीखाली वाळू आहे आणि ती वाळू पूर्ण काढून खडक लागेपर्यंत त्याचं खोदकाम झालं नाही आणि म्हणून हे धरण अपूर्ण राहिलं आणि याची उंची सुद्धा वाढवली नाही. आणि जर हे धरण एकदा आमचं भरलं तर आमच्या 4-5 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागणारा असतो. म्हणून माझी एक शासनाला विनंती आहे की याची जर उंची वाढवली तर बॅकवॉटर जे जाणार आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आणि म्हणून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की याची उंची वाढवून या धरणाच्या बांधावर जे झाडं उगलेली आहेत विविध प्रकारचे ते झाडं काढण्यात यावी आणि याला मल्चिंग पेपर टाकून याची जर 5 फूट 10 फूट जर उंची वाढवली तर आयुष्यभरासाठी आमचं बुरजड या धरणाचं काम होऊन जाईल आणि आमचं पिढ्या ह्या सुजलाम सुफलाम राहतील. DSC कोऑपरेटिव्ह बँकेच्या धुळे शाखेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. DSC कोऑपरेटिव्ह बँकेच्या धुळे शाखेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गल्ली नंबर 5 नगरपट्टी कॉर्नर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात 9वी ते 12वीच्या विद्यार्थिनींसाठी 12 ते 4 दरम्यान नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. सकाळी 10 वाजता सत्यनारायणाची महापूजाही संपन्न झाली. नगरपट्टी कॉर्नर येथे आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 60 ते 70 जणांनी रक्तदान केले. या प्रसंगी शाखेचे चेअरमन शरद पसारी, व्हाईस चेअरमन मनीष उपाध्याय, संदेश डोंगरवाल, जयेश संचेती, विनोद बन्साली, ललित बर्डिया, कपिल तनेजा, शाखा व्यवस्थापक कीर्ती पाटील, प्रशांत कुटे, अनिल वळवी, प्रशांत देवरे, सोनीलाल पाटील, ललिता चौधरी, प्रसाद देवळालेकर, ऐश्वर्या कुलकर्णी, निशा गिराशे, अक्षय जैन, दिव्या जाधव, तुषार जाधव, राजेंद्र शिंदे, पंकज पाटील, संदीप पाटील, किशोर कोठावदे, संजय बोरा, प्रफुल्ल संचेती, सुनील जगताप, मुकुंदा शाह आदी उपस्थित होते. बँकेच्या 26वा वर्धापन दिन या निमित्ताने वर्धापन दिनाचा कार्यक्रम त्याच्यात रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. पिंपळादेवी हायस्कूलला नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. सत्यनारायणाची पूजा आणि एक छोटा ग्राहक मेळावा झालेला आहे. बँकेची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल आहे त्या निमित्ताने कार्यक्रम घेतला. 100-125 बॅगचं आहे आपलं टार्गेट. आतापर्यंत 27 बॅग संकलित झालेले आहेत. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाअंतर्गत धुळे तालुक्यातील कावठी ग्रामपंचायतीतर्फे गावात विविध 17 ठिकाणी बसवण्यात आलेल्या
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाला धुळे तालुक्यातील कावठी ग्रामपंचायतीने प्रतिसाद देत स्वखर्चाने गावात विविध ठिकाणी 17 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. गावात शांतता व सौहार्दाचे वातावरण तयार व्हावे, अशांतता माजवत गावाची एकता व अखंडता तोडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा याकरता उत्तर महाराष्ट्रात धुळे तालुक्यातील कावठी ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केला आहे. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावात महत्वाच्या ठिकाणी एकूण 17 कॅमेरे बसवले. 6000 लोकसंख्या असलेल्या या गावाने पोलिसांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून मान मिळवल्याचे सांगत ग्रामस्थांचे अभिनंदन करत उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. गावात होणाऱ्या चोरी, घरफोडी, शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी, शेतातील विहिरीत असलेल्या कृषी पंपांच्या मोटारी या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांचे कार्य करतील असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांनी व्यक्त केला. यावेळी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, ग्रामपंचायत कावठीचे सरपंच कविता शिंदे, सदस्य गुलाब शिंदे, उपसरपंच गंगाधर पवार, शरद शिंदे, ग्रामसेवक गणेश पाटील, भाऊसाहेब शिंदे, सदस्य समाधान नेरकर, गंगाधर पवार, भूषण चव्हाण, देवानंद शिंदे, विनोद बोरशी, राजेंद्र शिंदे, विश्वजित शिंदे, साहेबराव शिंदे, महेंद्र पिंपळे, संदीप ठाकरे, सोनू बावेस्कर, देवदास शिंदे, भीमराव बदाने, दिलीप शिंदे, रघुनाथ शिंदे, बापू पाटील, प्रीतीलाल शिंदे, राकेश महाले, सोनू शिंदे, सतीश शिंदे, देवदास नेरकर, पिंटू शिंदे, लालू जाधव, सागर शिंदे, मल्हारी बांबरे, विशाल देवरे, सचिन कुवर, बापू इशी, सुनील नेरकर, भटू कुवर, नारायण बोरसे, समाधान बोरसे, प्रशांत बोरसे, भटू शिंदे, संजय शिंदे, मधुकर देवरे, गुलाब देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक आदर्श गाव म्हणून सर्वात प्रथम जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जिल्ह्यामधील हे पहिलं गाव आहे की त्यांनी 6000 लोकवस्तीच्या गावामध्ये एकूण 17 कॅमेरे स्वयंस्फूर्तीने आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून आपण तो 17 कॅमेऱ्यांचा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे तिथे लावून घेतला. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तुम्हा सर्वांचं आणि ग्रामपंचायतीचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. मला अतिशय आनंद होतोय की ह्या उपक्रमासाठी आपण ग्रामीण पातळीवर श्री गणेश फड यांनी चांगले एफर्ट्स घेतले आणि तुम्ही त्यांच्या मागणीला साथ, दाद आणि प्रतिसाद हा सुद्धा दिला. मित्रांनो, ग्राम पातळीवर एवढा मोठा उत्साह ह्या संदर्भात आणि पोलिसांनी एक अपेक्षा व्यक्त केल्यानंतर अतिशय कमी वेळात जवळपास 2 लाख आणि 32,000चा उपक्रम राबवणं खरोखर कौतुकास्पद आहे आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतंय. माननीय IG साहेब श्री शेखर पाटील सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये राबवला जातोय. 5 जिल्ह्यांमधला आपला धुळे जिल्हा आणि त्या धुळे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आपली कावठी ग्रामपंचायत. निश्चितच कावठी ग्रामपंचायत मधील आणि पंचक्रोशीतील जेवढे भूमिपुत्र आहेत हे सर्व भूमिपुत्र सर्व कोणी व्यावसायिक असतील, कोणी शेतकरी असतील, नवयुवक असतील, यांच्यामध्ये जी सध्या वातावरणामध्ये विचारधारा जी आहे ती निश्चित प्रगत आणि चांगली आहे, सकारात्मक विचार करणारी आहे आणि त्या सकारात्मकतेतून जी काही 2-3-5% नकारात्मक दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन ह्या अशा उपक्रमामधून डिमॉलिश होणार. निश्चितच आपल्या संपूर्ण परिसराचं त्या पद्धतीने संरक्षण होणार आणि अशा उपक्रमांना ज्या विचारधारेतून आपण इथे प्रतिसाद दिलेला आहे, ज्या अपेक्षा व्यक्त करणार आहात त्या निश्चितच बघा त्यातून पूर्ण होतील आणि एक सौहार्दपूर्ण वातावरण, आनंदमय वातावरण आणि वितुष्टता आणि अशांतता पसरवणारे जे काही वातावरण आहे त्याच्यावर याचा प्रतिबंध होणार. निश्चित याचा प्रतिबंध होणार. मी आपण सगळ्यांना एक सजेशन करू इच्छेन की गावाच्या एंट्री पॉइंटवर
मोठा बोर्ड लावा, गावातील ग्रामपंचायतीने स्वयंस्फूर्तीने एवढे कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी लावलेले आहेत. हे गाव संपूर्णतः सीसीटीव्हीच्या नकारात्मक शक्ती सगळ्या प्रकारच्या, म्हणजे चोर, लुटारू, डाकू, दरोडेखोर आणि विकृत मनोवृत्तीची लोक यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होईल. नको बाबा, इथे कॅमेरे लावलेले आहेत, इथे जर काही गोंधळ, काही वितुष्ट किंवा काही वाईट घटना करण्याचा आपला मनोदय असेल किंवा केली तर मी सापडेल. म्हणजे सायकोलॉजिकल प्रेशर त्यांच्यावर आपोआप जाणार. म्हणजे एक प्रकारचं आपण सर्वांनी पोलिसांचं काम केलेलं आहे की ह्यातून आमचा परिसर सुरक्षित आणि अतिशय चांगल्या वातावरण. तुम्ही सर्व कष्टकरी दिवसभर बाहेर राहणार, पण तुम्ही काही जरी झालं तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपलं संपूर्ण गाव आहे. काही जरी झालं तर आम्हाला त्याची माहिती मिळणार, हिंट मिळणार. आणि कॅमेरा खोटं बोलत नाही. कॅमेरा खोटं बोलणार काय? तो एखाद्याचा पक्ष घेणार नाही, खोटं बोलणार नाही आणि डोळे आणि कान पण झाकणार नाही. म्हणजे तो प्रत्यक्षात आपला नाक, कान आणि डोळा सुद्धा आहे. म्हणजे सायकोलॉजिकली आपण जी शांतता प्रिय आहे, 90 ते 99% जी शांतता प्रिय लोक आहेत प्रत्येक गावामध्ये, 90, 80, 90, 50 ते याच्यावर 99% मी तर म्हणतो अशा विचारधारा जर इथे प्रगाढित असतील, प्रचलित असतील तर मी तर तुमचं अभिनंदन करतो. पहिल्यांदा सर्व उपक्रमांसाठी तुम्ही प्रेरणेने, स्वच्छेने पुढे आला. सातारा जिल्ह्यातील पुसे सावळे येथे 10 सप्टेंबर रोजी झालेल्या दंगलीचा MIM पक्षातर्फे धुळ्यात निषेध करीत दोषींवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसे सावळे येथे 10 सप्टेंबर रोजी झालेल्या दंगलीचा MIM पक्षातर्फे धुळ्यात निषेध करीत दोषींवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सातारा जिल्ह्यातील पुरोसावली गावात रात्री अचानक मुस्लिम समाजावर हल्ला झाला. त्यात मृत्यू पावलेला एक मुस्लिम युवक व गंभीररित्या एकूण 13 मुस्लिम युवक जखमी झाले. त्याच मस्जिदीचा अपमान व नुकसानही झाले. यांच्यावर कठोर कारवाई करावी. विक्रम पावसकर, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यावर FIR नोंद करून कारवाई करण्यात यावी. विक्रम पावसकर यांच्या कृत्यामध्ये गृह मंत्रालयाबाबत काही संबंध आहे का नाही याची सखोल चौकशी करावी. तसेच सातारा येथील पोलीस अधीक्षक यांना व त्यांच्या खालच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी. मृत्यू पावलेले नुरुल हसन यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये शासनाकडून मोबदला तसेच त्यांच्या विधवा पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. मशिदीचे झालेल्या नुकसानीची, त्यांची दुचाकी वाहने जाळण्यात आली, ज्यांचे मोबाईल शॉप जाळण्यात आले त्यांच्या झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई करून देण्यात यावी. प्रत्येक गंभीररित्या जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस 1 लाख रुपये मोबदला देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक मुख्तार बिल्डर, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साजिद भाई, इलियास सर, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, शोएब मुल्ला, कैसर अहमद, एजाज सय्यद, हलीम शमशुद्दीन, सऊद सरदार, आसिफ शाह, फातेमा अन्सारी, शकीला शेख, अकीला मनियार, रिजवाना शेख, सायरा अन्सारी, नजर पठाण, सलमान खान, समीर मिर्जा, फैसल अन्सारी, सऊद आलम, शाहरुख शाह आदि उपस्थित होते. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पार्टी की तरफ से हम लोग कलेक्टर साहब को एक निवेदन देने आए हैं और आज का हमारा ये निवेदन और आंदोलन है. सतारा जिले के अंदर पिछले महीने दंगल हुई थी, उसके अंदर मुस्लिम अल्पसंख्यक समाज का काफ़ी नुकसान किया गया था और इस ताल्लुक से बार बार वहाँ की लोकल पुलिस से और वहाँ के DIG से, वहाँ के IPS ऑफिसर से, वहाँ के SP से सबसे मुलाकात की, लेकिन वहाँ पर जो लोगों के ऊपर अत्याचार हुआ था उनके ऊपर आज तक कोई उनके ताल्लुक से कार्रवाई नहीं की गई. और सामने जो BJP के उप प्रदेश अध्यक्ष जिसने पूरा दंगल गड़ाया था उसके ऊपर आज तक कार्रवाई नहीं हुई. आज हम लोग बार बार प्रशासन से ये बात करते रहे कि लोग के साथ इंसाफ हो जाए, लेकिन आज तक ये मामला सामने नहीं आया. इसके ताल्लुक से हमारे प्रदेश अध्यक्ष ने और हमारी प्रदेश की टीम ने
हमारे प्रदेश वर्किंग अध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादिर साहब ने लोकल पुलिस से बार बार रब्ता किया, प्रशासन से इस बारे में मांग उठाई, लेकिन आज तक कोई इसका रिजल्ट नहीं मिला। आज पूरे महाराष्ट्र के अंदर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हर जिला स्तर पे, हर तालुका स्तर के ऊपर आज एक आंदोलन किया जा रहा है और आज धुलिया शहर में भी आमदार फारूक शाह साहब की जानिब से ये हिदायत मिली ये आंदोलन करने के लिए और ये निवेदन देने के लिए। आज हमारी पूरी टीम कलेक्टर साहब को ये निवेदन देने आई है और कलेक्टर साहब से हमारी रिक्वेस्ट है कि ये निवेदन को राज्यपाल तक, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तक, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजितदादा पवार इनके तक हमारी बात को पहुंचाया जाए, इसकी हमारी मांग। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 14,000ची लाच स्वीकारताना शिंदखेडा तहसील कार्यालयातील खासगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। दोंदवाड ग्रामस्थ व विद्यार्थ्यांतर्फे जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आंदोलन। अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची बुरजड ग्रामस्थांची मागणी। डीएसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। कावठे येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण। आणि पुसे सावळे येथील दंगलीच्या घटनेचा एमआयएम पक्षातर्फे निषेध। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। व्हिडिओ पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।